ही गोष्ट आहे मुंबईच्या दहेसरची, जिथे मेरी आणि तिचा नवरा स्टीवन एका अशान बंगल्यामध्ये राहतात. त्यांच्याकडे पैसे आहेत, सर्व सुख सुविधा आहेत, तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी उदासी आहे. कारण काही महिन्याआधीच हॅलोवीनच्या रात्री त्यांचा मुलाचा मृत्यू झाला आणि हा विशाल बंगला आता पूर्ण सामसूम झाला होता, जसं की इथे कोणाची सावलीच आहे. स्टीवन, हे घर किती सोनं होऊन गेलं आहे. प्रत्येक दिवस एकसारखं शांत. ह्याच्यापेक्षा तर चांगलं आहे की आपण कोणत्या अनाथालयामधून एक मुलगा स्वीकारून घेऊया. त्याचं हास्य, त्याच्या खेळण्याने हा महल परत गुंजून जाईल. मॅरी आणि स्टीवनने असंच विचार केला आणि अनाथालयामधून एक बाळ जॉनला स्वीकारलं. आता तिघही त्या बंगल्यामध्ये आनंदाने राहायला लागले. वेळ निघतच चालली होती जेव्हा मॅरी, स्टीवन आणि जॉन खूप झोपेत होते. स्वयंपाकघरातून एक ग्लास तुटण्याचा आवाज येतो, जसं की कोणीतरी त्याला एकदम ताकदमध्ये तोडलं. मॅरीची झोप मोड होते. ती घाबरत घाबरत स्वयंपाकघराकडे जाते आणि तिथे गेल्यावर फरशीवर तुटलेला ग्लास बघते आणि भिंतीवरती एक बाळाची सावली होती आणि हलत होती. हे बघून मेरी खूप घाबरते आणि ती घाबरतच तिच्या घराकडे धावते आणि तिथे टीव्ही स्वतःच चालू होता आणि त्या स्क्रीनवरती एक मुलगा भूताच्या भीतीदायक कॉस्ट्यूममध्ये नाचत होता आणि जॉन त्याला बघत होता. हे तर डेव्हिड नाचतोय. जॉन, हे टीव्ही कोणी चालू केली आहे? मॅरीने जॉनकडे बघितलं. त्याचे डोळे लाल होते आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक खूप भीतीदायक हास्य होतं, जसं की कोणी दुसरंच त्याच्या आतमध्ये आलाय. जॉन, मी विचारते, ही टीव्ही कोणी चालू केली? जॉन शांतच राहिला. मॅरीने रागामध्ये टीव्ही बंद केला, पण स्क्रीनवरती डेव्हिडचा चेहरा सारखा सारखा येत होता. त्याचे डोळे सफेद होते, जसं त्याच्या आतमध्ये कोणती आत्मा होती. जॉन, तुला हा डेव्हिडचा व्हिडिओ कुठे मिळाला? रागामध्ये मेरीने जॉनला एक चापट मारली. सांग ना, डेव्हिडचा व्हिडिओ तुला कुठे मिळाला? जसंच मेरीने जॉनला थापड मारली, जॉनने आपलं डोकं वर केलं. त्याचे डोळे काळे आणि जसं की त्याच्यामध्ये कोणती शैतानी आत्मा आली असेल. आज मी तुला सोडणार नाही. जॉन मेरीच्या मागे धावला. मेरी घाबरतच तिथून निघून गेली आणि ती धावत धावत एका रूममध्ये पोचली आणि ती भीतीमुळे तिथेच बसून राहिली. स्टीवन तर त्याच रूममध्ये झोपलेला आहे. मेरी एवढी घाबरली होती की स्टीवनला बघायला सुद्धा नाही गेली आणि तिथेच झोपली. रात्र निघून गेली. सकाळी जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिची नजर भिंतीवर गेली, ज्यावरती रक्ताने लिहिलं होतं, तूने मला का मारलं? आत्ता माझी वेळ आहे. हे बघून मेरी एकदम घाबरते आणि जोरात ओरडते आणि घरातनं बाहेर धावते. स्टीवन, जॉन. मेरीने खूप आवाज लावलेत आणि प्रत्येक कोण्यामध्ये जाऊन बघितलं, पण त्या बंगल्यामध्ये नाही स्टीवन होता, नाही जॉन. मेरी तिथून जोरात धावत निघते. मेरी धावत चर्चच्या फादर स्टीव जवळ जाते. फादर, मला वाचवा. काय झालं मुली? मेरीने फादर जेम्सला सगळं काही सांगितलं की तिच्या घरामध्ये काही भीतीदायक आहे. आज हॅलोवीनचा दिवस आहे. आज मृत आणि जीवित दुनियाच्या मधला पडदा पातळ होऊन जातो. आत्मा सोप्या पद्धतीने पृथ्वीवरती येतात. फादर, मला डेव्हिडपासनं वाचवा. त्याने माझ्या नवऱ्याला आधीच गायब केलंय. फादर जेम्स मेरीच्या घराजवळ जातात. मेरीने दरवाजा उघडला तर बघितलं जॉनने एका भीतीदायक कॉस्ट्यूम घातलं होतं आणि त्याचं डोकं खाली वाकलेलं होतं. जॉन, तुम्ही हे कॉस्ट्यूम कुठून घेतलंय? मी तर हे नाही विकत घेतलंय. जॉनने मेरीजवळ बघितलं आणि एक भयानक हास्याने त्याच्याकडे हसायला लागला. मॅरीने कॉस्ट्यूमला निरखून बघितलं. हे तर डेव्हिडचं कॉस्ट्यूम आहे. मागच्या हॅलोवीनमध्ये त्याने हेच घातलं होतं. सांग तुला हे कुठून भेटलंय?
सावधान मेरी, डेव्हिडची आत्मा आलीये. जॉन अचानक मेरीवरती धडक घेतो. तेवढ्यातच फादर जेम्सने जॉनवरती पवित्र जल टाकलं. जॉन तिथेच जमिनीवर पडतो आणि बेहोश होतो. ही आत्मा क्रोधित आहे. आपल्याला येशू मसीच्या सिद्धीने याला पळवावं लागेल. फादर जेम्सने प्रत्येक कोण्यामध्ये ते पवित्र जल टाकलं आणि आपल्या पिशवीतनं एक बायबल काढली, मोमबत्ती जाळली आणि त्या खोलीच्या मधोमध ते क्रॉस ठेवलं. येशू मसीच्या नावावर मी तुम्हाला आदेश देतो. तुझं उद्देश सांग. इथे का आलायस? अचानक त्या खोलीमध्ये थंड हवा यायला लागली आणि मोमबत्ती विझली. जॉन उभा होतो. डोळे काळे आणि हास्य एकदम भयानक होतं. माझ्या आईवडिलांनी मला मारलं. आता त्यांची वेळ आहे. हे अशुद्ध आत्मा, मी तुला येशू मसीच्या नावावर पळून जायचा आदेश देत आहे. पण आत्मा अजूनच शक्तिशाली होत चालली होती. क्रॉस हवेमध्ये उडून भिंतीवरती जाऊन धडकतो आणि तुटून जातो. फादर जेम्सच्या चेहऱ्यावरती पूर्ण घाम येतो. तो मेरीवरती ओरडतो. सांग मॅरी, तुम्ही लोकांनी काय पाप केलंय? आम्ही पाप केलंय. मीच माझ्या बाळाला मारलंय. ती हॅलोवीनची रात्र होती. माझं बाळ डेव्हिड भूताचा भीतीदायक कॉस्ट्यूम घालून आपल्या मित्रांबरोबर ट्रिक आणि ट्रेटिंगसाठी निघाला होता. बाबा, तुम्ही माझ्यासाठी फेवरेट कॅन्डी माझी आणली? हो बाळा, हे घे. हे खास तुझ्यासाठी आहे डेव्हिड. डेव्हिडने आनंदाने ती कॅन्डी खाल्ली. काही वेळातच तो त्रासाने ओरडायला लागला. कॅन्डीमध्ये सायनाइड होतं. स्टीव्हनचा उद्देश होता की डेव्हिडच्या नावावरती भीमाचे पैसे घेण्याची. मेरी पूर्ण गोष्ट सांगत होती. तेवढ्यातच जॉनच्या आत्माने फादर जेम्सवरती हमला केला आणि तो बेहोश होऊन खाली पडतो. हे बघून मेरी पूर्णपणे घाबरते आणि धावतच चर्चपर्यंत जाते. पण चर्च पोचल्यानंतर तिला एक झटका लागतो. फादर जेम्स तिथे आधीपासूनच होते. आता तुम्ही इथे सुद्धा? तुम्ही आताच तर माझ्या घरी होतात. मला आधीपासून माहिती होतं. यामुळेच डेव्हिडच्या आत्मेला शक्ती देण्यासाठी मी गुप्त बळी दिली होती. ते बघ. मेरीने बघितलं. फादर जेम्सने तिच्या नवरा जेम्सची बली दिली होती. त्याचं डोकं धडापासनं अलग होतं. तुम्ही माझ्याशी छळ केलाय. तुम्हीच माझ्या नवऱ्याला गायब केलात. हो, कारण पापीला शिक्षा मिळालीच पाहिजे. तू आणि तुझ्या नवऱ्याने हे पाप केलं होतं. जॉन आता मेरीच्या समोर होता. त्याच्या आतमध्ये डेव्हिडची आत्मा होती. तुम्ही लोकांनी मला मारलं. आता तुमची वेळ आहे. अचानक मेरीच्या शरीरामध्ये जोरात त्रास व्हायला लागतो आणि तिची बोटं अचानक काळी पडायला लागतात, जसं की सायनाइडचं जहर परत एकदा काम करत होतं. कोणी वाचवा, मला वाचवा. मॅरी तिथेच पडते. जॉनच्या शरीरातनं डेव्हिडची आत्मा निघून जाते. माझ्या आईला काय झालं? अंकल, डॉक्टरकडे घेऊन चला. जेम्स आणि जॉन मेरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टरने तपासणी केली आणि मरण्याचं कारण सायनाइड जहर निघालं. हॅलोवीनचं रात्री होती. गावातली सर्व मुलं ट्रिक आणि ट्रीटिंगची गेम खेळत होते. सावधान, कॅन्डी नका खाऊ.